मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे का, भारताचं 0 पॉइंट म्हणजेच कर्कवृत्त अगदी ह्या लेण्यांमधूनच जातं. इतिहास लिहिलं 1600 वर्षे एक जुनं लेणं जिथे कोरलंय विष्णूने पृथ्वीला कसं वाचवलं होतं. गुप्त काळातील शिल्पकलेचा असा अद्भुत नमुना तुम्ही कुठेच पाहिला नसेल. उदयगिरी म्हणजे सूर्योदयाचा पर्वत, जिथे सूर्याच्या किरणांसोबत इतिहास जागा होतो. सम्राट चंद्रगुप्त यांच्या काळातील हे वैभव आज देखील तितक्याच दिमाखात उभं आहे. मध्य प्रदेशमधील विदिशा येथील या 20 लेण्या केवळ दगडात कोरलेली शिल्प नाहीत, तर प्राचीन भारताचा 1600 वर्षाचा जिवंत इतिहास आहेत. येथील कोरीव काम आणि शिलालेख आज देखील प्राचीन भारताच्या सुवर्णयुगाची साक्ष देतात. आता आपण जे बघतोय ते येथील सर्वात प्रसिद्ध लेणं आहे. यात भगवान विष्णूच्या वराह अवताराचे महाकाय शिल्प आहे. त्याने आपल्या सुळ्यावर पृथ्वी देवीला तोलून धरलेलं आहे. हे शिल्प इतकं जिवंत वाटतं की पाहणारा थक्क होऊन जातो. प्राचीन काळी वेळ आणि ऋतू मोजण्यासाठी या ठिकाणाचा वापर केला जायचा. मित्रांनो, कधी विचार केलाय का 1600 वर्षापूर्वी विना मशीन, विना तंत्रज्ञान इतकं अचूक कोरीवकाम कसं केलं असेल? भारताचा हा प्राचीन लेण्यांचा अद्भुत खजिना तुम्ही पाहिलाय का? नसेल पाहिला तर नक्की भेट द्या आणि आपला समृद्ध वारसा जवळून पहा.